राधाबाई, श्याम नाही वाटतं घरात? नाही, आपण बसा नाही. काय कसं काय चालणार राधाबाई? पाटील साहेब, बरं झालं तुम्ही आलात ते. आम्ही तुमचीच वाट पाहतो. खरं म्हणजे आज संध्याकाळी ना तुम्हालाच भेटायला येणार होतो आम्ही दोघे. अरे वा, छान. आपण आणि भेटायला मला काय सांगताय काय राधाबाई? खरं तसं खास काम होतं माझं, पण मला सांगायला जरा ना संकोच वाटत. हे पहा राधा, ओ चुकलो हा. राधाबाई, मी जरी या गावचा सावकार असलो तरी सर्वाबरोबर तसं वागत नाही मी. माणसं बघून व्यवहार करतो मी. तुम्हाला माझ्या बरोबर बोलण्याचा संकोच बाळगण्याचं काहीच कारण नाही. अगं, श्याम आणि मी दोन नाही, एकच संघ आहे. म्हणजे तसे आम्ही जीवलग मित्र आहे. तरी सुद्धा मला बोलायला जरा भीतीच वाटते. मी सांगेन त्यांना, ते नंतर कानावर घालते तुझ्या. छे 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 छे. घाबरटपणा चांगला नाही आणि परकेपणा परक्याजवळ. आपल्या माणसाबरोबर कसं अगदी आपुलकीने वागायचं. आताच बघा ना, तुम्हाला माझ्याबद्दल किती आपुलकी आहे. ती नसती तर तुमच्याकडे खास काम आहे म्हणून तू बोललीच नसती बघा. हे साहेब, काम तसं थोडं व्यवहाराचंच आहे हो, पण अहो झालं पुन्हा तेच बोलतो. म्हणजे काहीतरी बोला तरी तुम्ही, आम्हाला तरी कळेल ते. काय सांगू तुम्हाला, तुम्हाला तर ठाऊकच आहे की आमच्या दुकानाचं थोडं लफडं चालू आहे. तेव्हा आवक कमी आणि जावक जरा जास्तच झाली आहे हो. ते सगळं मला माहित नाही काय राधाबाई, पण तुमच्या एकाच बोलण्यावरून तुम्ही कसल्या तरी अडचणीत आहे असं वाटतंय मला. तेव्हा काय अडचण आहे ते सांगून टाका की. तुमच्या सारख्याला मदत करायला मी सदैव तयार आहे बघा. मदत म्हणजे काय आहे माहिती आहे? माझा भाऊ आहे ना भास्कर, तो मुंबईला धंदा करायचा विचार करतो. आता अडलाय फक्त भांडवलावर. तेव्हा तुम्ही जर या जरा लक्ष घातलं असतं ना तर आम्हाला थोडी मदत मिळाली असती. म्हणजे 1 वर्षाच्या आत आम्ही व्याजासकट तुमचे सगळे पैसे चुकते करू. एवढाच ना? बरं, रक्कम किती? रक्कम तशी जास्त नाही नाही, पण तुमच्या सारख्याला थोडी कमीच आहे. अहो पण रक्कम तर बोला ना. वहिनी, आज जा. वहिनी, क्षणाचाही विलंब न करता परंतु आज जा. मी सुद्धा येतो राव. जरा थांबा पाटील साहेब. सगळ्या गावासमोर सभ्यतेचा बुरखा पांघरून तुम्ही फसवत असाल गावाला. या रामच्या डोळ्यात तुम्ही धूळ फेकू शकणार नाही. काय म्हणायचं आहे तुला? तेच तर सांगणार आहे. आता तुम्हाला सगळं गाव घाबरत असेल. तुम्ही या गावचे सावकार म्हणा, पण मी घाबरत नाही. असेल सावकार गेला उडत. राम, उगीच वर्दळीवर येऊ नकोस. मला सुद्धा संपत पाटील म्हणतात. संपत पाटील हे लक्षात ठेव आणि नंतरच बोल राम माझ्या बरोबर. अरे जा रे जा. या तुझ्या धमक्या तुझ्याकडे कर्जाऊ पैसे मागायला आलेल्या गरीब गावकऱ्यांना दे. मी तुझा 5 पैशाचा सुद्धा देणेकरी नाही. हा माहित आहे, तू मोठ्या सावकाराचा मुलगा आहे म्हणून. सावकाराचा नसलो तरी इमानी बापाचा बेटा आहे मी. गरीबाचा रक्त शोषून गब्बर झालेल्या तुझ्या
माझी औलाद नाही. माझ्या बरोबर वैर पत्करून तुला खूप भाग पडणार आहे राम. विचार करून बोल माझ्या बरोबर. नाहीतर काय करशील? हा? गोळी मारून ठार मारशील. कारण परवान्याची बंदूक आणि अमाप पैसा तुझ्या घरात घुसतोय आणि त्याच्याच जोरावर तुझ्या या बडाया. अरे आपण मरणाला घाबरत नाही, अन्यायाविरुद्ध बंड एवढंच आपल्याला माहित आहे. मग अन्याय करणारा रक्तामासाचा भाऊ असला ना तरी त्याची आम्ही गाय करत नाही. तुझ्यावर कुणी अन्याय केला? मी. तू काय करतो माझ्यावर अन्याय? तुझ्या बंदुकीची गोळी सुटण्यापूर्वी माझी रामपुरी तुझा काळीच शेदून जाईल. बोल, कशाला आला होता इथं माझ्या घरात? तुझ्या दादाला भेटायला आलो. दादा घरात नाही हे कळल्यावर थांबलास कशाला? ते तुझ्या वहिनीलाच विचार. तुला विचारतोय पाटला, सगळं खरं खरं सांग, नाहीतर इथंच उसपार नाही तर इस्पार करून टाकेल. दादाच्या भावाला थंडा काढायचा आहे, त्यासाठी भांडवल म्हणून कर्जाऊ रकमेची गरज होती त्याला, म्हणून त्याने माझ्याकडे मागितले. अच्छा, कर्जाऊ रक्कम मागत होती आणि म्हणून तू तुझ्या खांद्यावर साल्या पाटला, हा नायकाचा वाडा आहे. इथं पूजा होत आले आजपर्यंत फक्त पवित्रतेची, पैशाची नाही. नाही तर आलास ना काय म्हणतोय मी? फक्त वहिनी इथे असताना, एकटी वहिनी असताना इथं आला ना जिवंत बाहेर जाणार नाही. तुझा मुर्दा बाहेर जाईल. अरे पण बोलता बोलता सहज खांद्यावर हात गेला. श्राम, पुन्हा असा कोणा परस्त्रीकडे पाहून हात वर गेला ना तर तुझी दोन्ही हात खांद्या सकट तोडून टाकीन साल्या. तुझी नीतीपूर्ती ओळखलीये मी. अनाथ बायांचा अनाथपणाचा फायदा करून पैशाच्या जोरावर त्याच्या शिलाचा मनसोक्त आनंद लुटणारा तो शीलभक्षक आहे. आमच्या वहिनीकडे पुन्हा कधी वाकड्या नजरेने पाहाच रे तू, साल्या तुझे डोळे काढून हातात दिले जाते. मला सुद्धा संपत पाटील म्हणतात. आधी नाकारान तू माझा अपमान करून माझ्या बरोबर दुश्मनी पत्करलीस तो. राम, ही दुश्मनी तुला खूप महाग पडणार, खूप महाग पडणार. अरे जा रे जा. वहिनी, वहिनी बाहेर रे. वहिनी बाहेर रे. माझ्याजवळ कसलं काम आहे ते सांगायलाच पाहिजे. संपत पाटील कशाला आला होता? त्यांना भेटायला. मग दादा घरात नसताना थांबला कशाला? मी सांगून ठेवलं होतं त्यांना. कशासाठी? माझं काम होतं थोडं काही. कसलं काम होतं तुझं? त्याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे? तू सांगितलं नाही तरी मला समजले तुझं काम काय. कोंबडा झाकून ठेवला तर उजाड्याचं राहत नाही. स्पष्ट बोला काय ते. का उगीच समजून उमजून न समजण्याचा बहाणा करते? त्या संपत पाटलाकडे कर्जाऊ पैसे मागितले. काय? कोणी सांगितलं तुम्हाला? हे सारं खोटं आहे. संपत पाटलांनी स्वतः सांगितलंय. काय? जेव्हा त्याची मान धरली तेव्हा. बोल, कशाला पाहिजे तुला पैसे? माझ्या वैयक्तिक भानगडीत इतरांनी पडायचं नाही. तुझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी या घराण्याची अब्रू धुळीला जाते, त्याचं काय? तो पाटील कसा आहे याची कल्पना आहे तुला? आज फक्त पैशाची मागणी
केली तर तुझ्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला त्याने, पण पैसे दिल्यावर त्याची मजल कुठपर्यंत जाईल याचा विचार केलाय कधी? कारण आतापर्यंत नायकाच्या घराच्या कुठल्याही स्त्रीने असा तुझ्यासारखा लाचारीपणा पत्करला नव्हता. तेव्हा या घराण्याची अब्रू या चार भिंतीच्या आतच राहतील याची खबरदारी घे. कशासाठी? पोटासाठी, दीड विताच्या पोटासाठी. कुणी खातो लाठी काठी, कुणी कुणाची अब्रू लुटी, कुणी कुणाची अब्रू लुटी. अब्रूला किंमतच राहिली नाही या जगात. भैया, पैशासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. भैया तू कधी आला? अरे मी केव्हाच आलो होतो. तू आज झोपला होतास की काय? मग काय करू? वहिनीला म्हणालो 10 रुपये दे, पेपर संपले आहेत. कुणाला तरी आणायला सांगतो, पण रुपया न देता शिवेवर शिवायचा वर्षाव केला असतील तिने. नाही, शिव्या नाही दिल्या, पण पैसे देण्यास नाकारला. म्हणाली विष खायला एक पैसा नाही, तिथं तुला 10 रुपये कुठून देऊ म्हणून. तिला विष हवं असेल तर मी आणून देतो म्हणते, म्हणाव तिला. पण या वहिनीसारखी दुष्ट माणसं पैशाने विषाने सुद्धा मरणार नाही. असल्या पापी माणसाला विष सुद्धा घाबरत आहे. भैया, दुसऱ्याबद्दल असं वाईट बोलू नये, उलट आपल्याला पाप लागतं. तू या घराबाहेर पडत नाहीस म्हणून तू असा बोलतो. जरा बाहेर जाऊन बघ. पुण्याचा साठा संपत आलाय आणि पापाचा साठा नुसता वाढतोय. पण जाऊ दे, तुझ्यासारख्या पुण्य आत्माला ते पाप दिसणार नाही. दिसणार ते फक्त दया माया. तुला कागद हवे ना? चल मी घेऊन येतो. भैया, बरेच दिवस झाले मला घरात कंटाळा आला. बाहेर कुठं फिरायला जाऊन येऊ ना. अरे एवढंच ना, मी घेऊन जातो तुला. मी बैलगाडी बांधतो. ओके बरं, बैलगाडी पहा, मी आलो वरांड्यापर्यंत. बरं करूया. बरं. या रावसाहेब, या आत या, बसा. रावसाहेब, तुमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, तसा त्यांच्याही. दोघांनी योग्य विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या. पण 1 महिना झाला नाही, पोरगी बाहेर रोज भांडण, मारामारी, शिव्या अशा या घरात राहणार तरी कोण? रावसाहेब, अहो घरोघरी मातीच्या चुली असतात. कुटुंब म्हटलं की तिकडं भांडण तंटा आलाच. नाण्याला सुद्धा 2 बाजू असतात. आणि हल्ली मुलींच्या आई बाबाकडे भरपूर पैसा असतो, म्हणून तुमच्या मुलीनं सरळ माहेर येऊन राहणं हे चांगलं नव्हे. म्हणून काय झालं? रोज त्याने दारू प्यायचं आणि मोठ्या भाऊजीचं ऐकून माझ्या पोरीला लाथा बुक्याने मारायचं, हे मला फार होणार नाही. आत्ताच मी तुला सांगितलं की प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, म्हणून योग्य तो विचार करा. दोन्ही बाजूंचा विचार झाला पाहिजे आणि तेव्हाच निर्णय घ्या. निर्णय मी कधीच घेऊन मोकळा झालो असतो रे. पण माझे पाय लगडे झाले आले. पोळीच्या उधळा पुवाडात असलेल्या त्या गर्भामुळं
आता कसं बोलला? म्हणूनच म्हणतोय, शांतपणाने समजूतदारपणा दाखवून तुम्हीच हा वाद मिटवून टाकू शकता. कारण मुलगी तुमची आहे, चूक तुमच्या मुलीचीच होणार. कुठे आहे श्याम? आज या गोष्टीचा सोक्षमोग झालाच पाहिजे. अहो, आत या पाटील, आत या. आत या. असे दारातच उभे का? आत या. बसा ना. बसायला आलो नाही मी. मला आजच्या आज माझ्या भावाचा संसाराचा सोक्षमोस लावायला तुझ्या शब्दाला किंमत देऊन या रावसाहेबांच्या पोरीशी लग्न केलं. बरोबर आहे. मग आता काय झालं? म्हटलं चल आपला भाऊ सुद्धा चुकला आहे, करून टाकूया लग्न. पण गेला महिनाभर पाहतोय मी त्याची वर्द मुलगी आमच्या घरात आल्यापासून भांडणाचा नुसता सुकाळ झालाय आमच्या घरात. उगीच माझ्या मुलीला दोष देऊ नका. आधी तुमच्या मुलाला आणि तुमच्या मुलाचं वर्तन पहा आणि तुझ्या भावाचं, मग काय बोलायचं ते तुम्ही. अरे वा रावसाहेब, तुमच्या पोरीला तसला चावटपणा करताना माझ्या भावाचं वर्तन दिसलं नाही का? आता मारझोड करतो तेच दिसतंय का तुम्हाला? पाटील शांत व्हा. पाटील शांत व्हा. झाल्या गोष्टींना कुणाचाच इलाज नाही आहे. तेव्हा या पुढे तरी ही भांडणं इथंच मिटवा म्हणतो मी. जन्माची नाती अशी क्षणिक वावटळणी तुटायची नसतात. आज भांडतात, उद्या गोड होतील. मी सुद्धा तेच म्हणतो. शांतपणाने हा प्रश्न सोडूया. तुम्ही बोलत ना का? चाल ओळखलो मी तुम्हाला. तुम्ही दिसता तसं नाही. पोटात एक आणि ओठात एक असे धूर्त माणूस आहे तुम्ही. उगीच भलताच आरोप करू नका माझ्यावर. आधी स्वतःच्या पायाखाली काय जळतं याचा विचार करा, नंतर बोला. मी यांना कालपासून 5 निरोप पाठविले आमच्या घरी या म्हणून. पण हा काही आला नाही. कसे येतील आमच्या घरात? स्वाभिमान तडाला जातील ना यांचा. आजच कामला येऊन देणार होतो, पण त्यापूर्वी तुम्हीच आलात. करणार काय? थक भरली आहे ना आमच्या भावाने. आता ते निस्तरायलाच पाहिजे ना. तुम्ही जरा शांत व्हा पाटील, जरा शांत व्हा. रावसाहेब, तुम्ही आता घरी चला. मी थोड्या वेळानं तुमच्या घरी येतो, तेव्हा तुमच्या मुलीला घेऊन आम्ही पाटलांच्या घरी जाऊया. काही तुझ्या शब्दाबाहेर नाही श्याम. तू सांगील तसं करायला तयार आहे मी. येतो थोड्या वेळाने, मी घरी जातो. जा तुम्ही जा. काय पण सुटपणाचा आवडतोय. चोर तो चोर आणि वरून शिरदोर. जाऊ द्या पाटील. पोरीच्या बापाची व्यथा ज्याची त्यालाच ठाऊक असते, ती तुम्हाला आणि आम्हाला नाही कळणार. श्याम, थोड्या वेळापूर्वी मी इथं आलो होतो. ह्याच गोष्टीला सांगायचे होते तुम्हाला, पण तू घरात नव्हता. राधा वहिनी बरोबर बोलता बोलता तुमचा राम आला इथं आणि मी इथं थांबला म्हणून अपमान केला माझा त्याने. काय सांगताय काय पाटील? म्हणजे रामची मजल इथपर्यंत गेली? राधा, अगं हे राधा, काय झालं?
पाटील काय म्हणतात? काय मगाशी म्हणे रामने यांचा अपमान केला. खरं आहे त्यांचं म्हणणं. हा? मग तू काही बोलली नाहीस त्याला? माझं कोण ऐकणार आणि त्या पशु बरोबर बोलणार कोण? श्याम, तुझ्याकडे पाहून गप्प राहिलो मी, कारण तू माझा मित्र आहे म्हणून. पण यापुढे असली दादागिरी चालणार नाही. तू तुझ्या भावाला सक्त म्हणून समजून सांग, नाहीतर त्याचे परिणाम त्याच्यासह तुला सुद्धा भोगावे लागेल. श्याम, येतोय मी. ऐकलं ना? दुसऱ्याच्या तोंडून ज्यावेळी भावाचे पराक्रम ऐकले त्यावेळी खरं वाटलं. अहो, मी सांगून सांगून रक्त ओकायची पाळी आली, पण आपल्या भावावर विश्वास जास्त. लग्नाची बायको म्हणजे स्वार्थी बाई, कपटी बाई असं समजता तुम्ही. आता तू जरा गप्प राहायला काय घेशील? हे माझं बोलणं डोके होते तुमच्या, पण ते काही नाही. त्या रामासंगाचा बंदोबस्त करा, नाही तर माझा तरी निकाल लावा. सुटेल या जास्तातून कायमची. तू कशाला? मीच करून घेतो स्वतःचा कपाळ मोक्ष. मलाही पण वैताग आला या घराचा. तुमची नेहमीची कटकट कटकट कटकट. इथं तू, तिथं तो राम आणि बाजूला भोळा जीव लक्ष्मण. जन्मभर तुम्हाला भावाच्या मायेच्या ठेतच जर राहायचं असेल ना, तर तुम्ही राहा. स्वतःचा कधी विचार करू नका. पण मला माझ्या आता भवितव्याचा विचार हा केलाच पाहिजे. म्हणजे म्हणजे काय करणार आहेस तू? मी सुद्धा आता माझ्या सुखासाठी धडपडणार आहे. भास्कर बरोबर मुंबईला जाणार आहे मी आता. काय? मुंबईला? हो. भास्कर बरोबर? अगं पण का? कशासाठी? मी जोपर्यंत भावाच्या माया जाणीतून सुटत नाहीत ना, तोपर्यंत भास्कर बरोबर मी मुंबईला राहणार आहे. ठीक आहे, मर्जी तुझी. तुझ्या सुखाहाड मी येणार नाही. जा तू तुझ्या भावाबरोबर मुंबईला जा. अहो अहो, असं बोलायला तरी काही वाटलं पाहिजे होतं तुम्हाला. स्वतःच्या भावाच्या सुखासाठी लग्नाच्या बायकोला घराबाहेर हाकलतात. मग लग्न तरी का केलं माझ्याशी? अगं आता तूच कंटाळलीस तर मी तरी काय करू? सुखाचा आस्वाद घेण्यासाठी स्वयंभरारी मारणाऱ्या पाखराला माझ्या या 4 भिंतीच्या पिंजऱ्यात कशाला कोंडून ठेवू मी? ठीक आहे, हा जबरदस्तीचा पिंजरा तोडून फोडून मी सुद्धा आता या घराबाहेर भरारी घेणार आहे. पण तेव्हा येत्या 8 दिवसात मला 1 लाख रुपये तुम्ही उसने द्या. काय? 1 वर्षाच्या आत परत करीन मी तुमचे पैसे. 1 लाख? हो, 1 लाख रुपये. अगं वेळ तर लागला नाही ना तुला राधा? अगं पण 1 लाख एवढी मोठी रक्कम हवी कशाला तुला? भास्कर मुंबईला पानाचं दुकान उघडतो आहे, तेव्हा जागेसाठी आणि भांडवलासाठी म्हणून पैसे पाहिजे. एवढी मोठी रक्कम देणं मला जमणार नाही राधा. काय जमणार नाही? काय जमणार नाही? सगळी कमाई भावाच्या जीवावर उधळताय. स्वतःचा कधी विचार केला नाही. आणि मी माझ्या भावासाठी 1 लाख रुपये मागितले तर ते तुम्हाला जमणार नाही. ते काही चालणार नाही तुमचं. तुम्ही आमराई जमीन गहाण ठेवा, वाटल्यास एक घर सुद्धा. पण येत्या 8 दिवसात मला 1 लाख रुपये तुम्ही दिलेच पाहिजे. माझ्या भावाला तसं आश्वासन दिलं आहे मी. आग लाव तुझ्या आश्वासनाला. तुझ्या भावाच्या भिकार धंद्यासाठी मी माझी सोन्यासारखी जमीन सावकाराच्या ताब्यात येणार नाही. माझ्या आई वडिलांनी मोठ्या जिद्दीनं वाढवलेला ही 4 भिंतीची वास्तू मी गहाण ठेवणार नाही. जा, तुला काय करायचं ते करून घे. तुझा मार्ग तुला मोकळा आहे. हे घे तुझे कागद. कसं काय वाटला फेरफटका? बऱ्याच दिवसांनी बाहेर पडलं ना, जरा मला वाटलं भैया. पण भैया दादा एवढ्या गडबडीत कुठे गेला?
थांबला सुद्धा नाही आम्हाला पाहून. गेला असेल काही कामासाठी गडबडी. घाईने गेला खरा, पण कसल्या तरी चिंतेत दिसला तो. ही बाई काहीतरी बोलली असेल त्याला. त्यानं घरात पाऊल टाकलं की टाकलं, तिनं मांडायला केली सुरुवात. हैराण केलं या बाईनं. बरं तू आता कविता लिह, मी आलोच. वहिनी, अगं वहिनी, मी आलोय ग. बरं झालं आलात ते. मला वाटलं कुठे कायमचं तोंड घेऊन गेलात की काय. दौडायला काय झालं माहीत आहे. मोठा पराक्रम करून आलात ते. कितीही चांगुलपणाने वहिनीला हाक मारली तरी वहिनी शब्द कधीच चांगले काढले नाही. या घरात माझ्या भैयाशिवाय माझ्यावर कुणीच प्रेम करत नाही, प्रेमानं बोलत नाही. हा दैवाचा खेळ निराळा, जन्म बदला असा मिळावा. माणूस असू दे माणसाचा गोळा, माणूस असू दे माणसाचा. आता खूपच जवळ आलेला आहे. आता जे मी ठरवले तेच होणार आहे. आता या घराला उद्ध्वस्त केल्याशिवाय हा भास्कर काही शांत बसणार नाही. सिगरेट पुन्हा ओढता येईल, पण अक्काला बसवल्याशिवाय कसं होणार. अक्का, अगं ए अक्का, कुठे गेला होतास माझं बाळ. अगं म्हटलं जरा गावात फेरफटका मारून यावं. गावात कळला तो गाव. काय आहे आज गावात पाहण्यासारखं. मेली माणसं तर एवढी विचित्र आहे. तोंडावर गोड बोलतील, पण पाठ फिरली ना की निंदा करायला सुरू. काय म्हणते. भावाचे दिसले होते मला गावात. मी बघून त्यांना थांबलो, पण ते न बोलताच पुढे निघून गेले. रागवले आहेत ते माझ्यावर. का भांडण झालं की काय. तुझ्यासाठी पैसे मागितले ना म्हणून रागवले आहेत. अक्का नकार दिला तर त्यांनी मला. अक्का माझ्या पैशाचं काव आहे ग अक्का. हेच तर मला काही कळत नाही. अरे माझ्यावर विश्वासच नाही, पण आपल्या हरामखोर भावांवर फार श्रद्धा आहे त्यांची. हे माझे दीन म्हणजे माझ्या संसाराला लागलेली कीड आहे. कीड 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 किडी, मग ही कीड चिडून टाकलीच पाहिजे. म्हणजे त्याशिवाय तुला सुख लाभणार नाही. आताच करूया नाटकाला सुरुवात. प्रथम त्या पांगळ्याचा काटा काढूया, मग बघतो त्या रामकडं. तो स्वतः या गावचा दादा समजतो काय. मी पण मुंबईचा मवाली आहे. नाही त्याच्या छातात काटा घुसून त्याचा कायमचा काटा नाही काढला तर नावाचा भास्कर नाही. करणार आहेस तरी काय. तुला कळेलच ते आता, पण तू अशी घाबरून जाऊ नको. तुझा हा भाऊ जिवंत असेपर्यंत अक्का, तुझे सगळे दागिने कुठे आहे ग अक्का. आहे आत, डब्यात आहे. का रे. जा घेऊन ये. अरे पण का. अगं वेळ नाही माझ्याकडे, जा घेऊन ये. तू सगळे दागिने माझ्याकडे आणून दे. हो फक्त थोडा वेळ नाटक होण्यापुरती. मी नंतर सांगतो तुला. कसलं नाटक. मी तुला तू सांगतो. काय बोलतोयस ते लक्ष. अगं मी तुला नंतर सांगतो, तू आधी दागिने घेऊन ये. हो बाबा आले थांब. याच्यात सगळे दागिने आहेत ना. काय ना सगळं. हो. अरे ठेव ठेव आत ठेव. कशाला पाहिजे तुला. अगं वेळ वाया घालू नको.
अशीच माडीवर जा आणि माझ्या बॅग मध्ये एक डबा घेऊन ये. काय तुझ्या बॅगेत? अरे पण कशाला? अगं मी सांगतो ना तुला, तू जा आतमध्ये, लवकर जा, वेळ नाही माझ्याकडे, मी नंतर सांगतो तुला, तू जा आधी. आले दूध. हो, आता बोल पुढे काय करायचं ते. आता करायची, बस 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 बैस बैस. आता करायची नाटकाला सुरुवात. नाटक? मी बाहेरच थांब. इथं कुणी यायच्या अगोदर तू दागिने चोरीला गेले म्हणून आरडाओरडा. काय? नंतर तू लक्ष्मणला बाहेर बोलवायचा आणि सरळ त्याच्यावर आरोप करायचा, आणि तो नाही म्हटला तरी आरडाओरडा थांबायचं नाही का, तू ओरडत ओरडत ओरडायचं. तू पुढं काय करायचंय ते मी ठरवेन. एकदा हा घरातून पांगळा बाहेर गेला, मग रामची पिढा पण आपोआप घराबाहेर जाईल. आलं माझ्या लक्षात. तुला समजलं? जाऊ बरं. बाई. तू जा बाहेर, मी बघते ते काय करायचं. पण अक्का हा. लक्षात ठेव, संयम न ढळता हे नाटक करायचं आपल्याला. हो. जरा कुठं जरी तू कचरलीस तर रक्ताच्या उलट्या कराव्या लागतील आपल्याला. नाही बाबा, हो. तेव्हा जरा जपून. मी बाहेरच थांबते. काय करू? तेव्हा मी आता काय करू? माझे दागिन्यांचा डबाच कुठे सापडत नाहीये. मी तर वरच्या ट्रंकेत लपवून ठेवले होते, पण आता पाहते तर काय, दागिनेच नाही, डबा सुद्धा नाही. पांगळे बुवा, अहो पांगळे बुवा, जरा बाहेर या. वहिनी मला नाहीतर काय, तुमच्याशिवाय अजून कोण पांगळा आहे ते तुम्हालाच हाक मार. इथे पुढे या. काय वहिनी? खरं सांग, हा खरं सांग, दागिन्यांचा डबा कुठे आहे? दागिन्याचा डबा आता मला काय ठाऊक वहिनी? साळसूतपणाचा आव आणू नका. हा खरं खरं सांगा, डबा कुठे आहे? ही चोरी तुम्हाला पचणार नाही, सांगते, खरं सांगा कुठे आहे? म्हणजे वहिनी काय बोलतेस तू हे वहिनी? मी तुझ्या दागिन्याचा डबा टोरला असं म्हणायचं तुम्हाला? दुसऱ्या घरात असताच पण तुमच्याशिवाय तुम्ही आणि मी. मगाशी मी त्या पवारांकडे गेले होते ना, त्याच वेळी तुम्ही हे काम केलं असेल आणि मला संशय येऊ नये म्हणून 10 रुपये मागण्याचं नाटक केलं होतं. आता आलंय माझ्या लक्षात की हे तुम्ही असं का केलं. खरं सांगा, कुठे आहे? वहिनी मी पाया पडतो, असा आरोप माझ्यावर करू नको ग. मी सकाळपासून स्वयंपाकघरात गेलो सुद्धा नाही. खोटा बोलता तुम्ही. माझी नक्कीच खात्री आहे की दागिने तुम्ही चोरून देवघरातच ठेवले असणार. हो वहिनी, जा देवघरात जाऊ, खात्री करू पहा. मग नसेल देवघरात म्हणून एवढ्या खात्रीनं बोलता आहात. मगाशी तुम्ही आणि तुमचा भाऊ घराबाहेर गेला होता ना, तेव्हा विल्हेवाट लावून आला असाल त्या दागिन्यांची. वहिनी नको ग असला माझ्यावर चोरीचा हार आणू. ते असले दागिने माझ्यासारख्या पांगळाला काय करायचे आहे? तुम्ही असे कबूल व्हायचे नाही. थांबा, आता अशीच जाते आणि हवालदारालाच घेऊन येते. थांबा, तुम्ही हवालदाराला जाते. तुझं बाबा नाहीस का ग तू अक्का? काय झालं अक्का? काय होणार आहे? माझं नशीबच फुटका आहे. अरे माझे सगळे दागिने कुठे सापडतच नाही रे. अरे देवा, माझे ट्रंकेत ठेवले होते, पण आता कुठे शोधूनही सापडत नाही. मग आता काय झाले ते? चोरीला गेला आहे, दुसरा काय? आपण घर शोधणार आहे, पण दागिन्यांचा काही पत्ताच नाही बघ. अगं पण घराबाहेरनं कुणी आलं होतं का? बाहेरून कोण कशाला यायला हवं? घरात चोर काय कमी आहेत की काय? मला ना यांचा संशय आहे की यांनी नक्की माझे दागिने चोरले असणार. काय रे लक्ष्मणा, दागिन्याचा डब्बा कुठे आहे? देवा शपथ मी पाहिलं नाही, मला काहीच माहित नाही हो. मग अक्का काय सांगते? तिला तर तुझा संशय येतोय.
स्वतःच्या घरात चोरी करणारा एवढा नादा नाही मी. मग दागिने गेले कुठे? आता मी काय सांगू याबद्दल? आपल्या पायाने चालत गेले की काय? याबद्दल मी काय सांगू? मला माहित नाही म्हणून मी वैदीला किती वेळा विनवणी करून सांगितलं, पुन्हा पुन्हा विचारतात तरी सुद्धा. तू असा कबूल व्हायचा आहे. थांब, तुला ठोसाच दिला पाहिजे आता. अक्का, हे अक्का, आतमध्ये जळतं लाकूड घेऊन ये ग. ह्याच्या तोंडाला चटके दिल्याशिवाय हा काय गुन्हा कबूल होणार नाही. नको, नको. काय रे चोरा? सोन्याचा डबा कुठे? मला माहित नाही. सोन्याचा डबा मला कुठे? माहित नाही. मला माहित सांग, सोन्याचा डबा कुठे? मला मी घेतला नाही. मी घेतला नाही. कुठे आहे सोन्याचा डबा? मी घेतला नाही. मी घेतला नाही. वहिनी ते पाया पडतो. मी दागिने घेतले नाही. मी घेतले नाही. भैया भैया भैया. कोण कसं उघडत नाही तेच मला कळत नाही. काय रे चोरा, तू दागिने चोरलेस का नाही? सांग. नाही 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 नाही. का मारतो त्याला? हा? का मारतो त्याला? अगं बाई, बोले साल्या, अशा बहिणीच्या पत्रामागे लागतोच काय? असं पुढे आणि बोल माझ्याशी. का मारला त्या पोळ्याची वाला? बोला माई साहेब, नाहीतर याच वेळी दोघांचे कोबळे बाहेर काढीन मी. का आता का वाचा बसली? त्याने चोरी केली. चोरी कोणाची? माझ्या दागिन्यांची. दागिन्यांचा डबा हरवलाय माझा. आणि तो लक्ष्मणाने चोरलाय असं तुला वाटतंय? नाहीतर आणि काय? म्हणून तुझ्या भावाला सांगून त्याचा जीव घेतेस काय? त्यांच्याशिवाय दुसरं असतात कोण घरात? तो कबूलच करत नाही, मग काय करणार? ए मुंबईच्या मवाल्या, माहित आहे तू मोठा सभ्य आहेस ते. तुझी हुशारी ते मुंबईच्या गल्ली बोळ्यात जाऊन सांग. हे गाव आहे आमचं, इथं तुझ्यासारखी चिलट पायाखाली चिरडली जातात. माझ्या भावाचा अपमान करण्याचं काहीच कारण नाही, सांगून ठेवते तुम्हाला. माझ्या भावाला विनाकारण मानलेलं चालतं आणि वर तुम्हाला जाव विचारलं तर तुमचा अपमान होतो काय? आता तुमचा पाण उतारा करण्याची वेळ आली. लक्ष्मण, भैया तू दागिने नाही. भैया मी घेतले नाही दागिने. शिवाय मी स्वयंपाकघरात जाऊच कशाला? काय वहिनी साहेब, ऐकू येतंय ना? कानात कापसाचे बोळे घातले आहे. हा, काय म्हणतोय लक्ष्मण? मी विनवणी करून सांगितलं वहिनीला, पण वहिनी ऐकायला तयार नाही. कसली देवी विनवणी करून थाळ्यावर येत नाही? त्या देवीला जसायला तसाच पाहिजे माझ्यासारखा. वहिनी, आता शेवटचा विचार, अजूनही लक्ष्मणाने चोरी केली असे तुला वाटतं का? मग माझे दागिने गेलेत कुठे? कुठले असतील पाय आणि गेले असतील घराबाहेर. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? मला भरपूर काही म्हणायचं, त्यापूर्वी बरंच काही करायचंय. म्हणजे काय करणार आहात तुम्ही आता? मुंबईत 3 वर्षे सजा भोगून नुकताच तुम्ही सुटला. तिथं 4-6 मित्राच्या संसाराला आग लावलाय. आता इथं बहिणीच्या घराला सुरुंग लावायला आलात. विनाकारण भरते चालू करू नको माझ्यावर. स्वतःच्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करायला नालायक नाहीये मी. तसा तुझा नीचपणा
मुंबईत सर्वांच्या परिचित आहे. कालच शरद शिंदे मुंबईहून आलाय. तुला पाहिल्यानंतर त्याने आज मला तुझी सगळी माहिती सांगितली. तुझ्या शेजारी तर राहत होता ना तो. हा? काय ओळखतो का ना शरद शिंदेला? मी कुणाला ओळखत नाही बाबा. पण इथं सगळे ओळखतात तुला. हं? आणि तुझ्या सगळ्या पराक्रमासह हं? झाला तेवढा तमाशा पुरे झाला. आता क्षणाचाही विलंब न करता आत्ताच्या आजच्या घराबाहेर निघायचं. नाही तर नातं गोत नाही पाहता इथंच आडवा करीन मी तुला. चालतो? माझा भाऊ पाहुणा म्हणून राहायला आला इथे. तो जाणार नाही एवढ्यात. तो इथून गेलाच पाहिजे. कुणाला जा म्हणून सांगतोस राम? तुझ्या या मेवण्याला. का? काय केलं त्यांनी? केलं नाही, सुरुवात करीत होता, पण मी मध्येच आलो आणि त्याचा डाव उधळून लावलाय. म्हणजे हा प्रकार तरी काय आहे? राधा काय सांगताय? माझे दागिने चोरीला गेले आहेत. काय काय सांगतेस? काय दागिने चोरीला गेले? अगं पण तू तर घरातच असतेस. मग बाहेर कशाला जाऊन मरायला? पण मगाशी ते आम्ही पवारांकडे गेले होते. 15 मिनिटांनी घरी आले. आज जाऊन बघते तर ट्रंक उघडी पडली होती. जवळ जाऊन बघितलं तर दागिन्यांचा डबाच गायब. तिथं दागिन्याचा डबा चोरीला गेलाय आणि या भोळ्या शिवावर त्याचा आळ आलाय. नाही नाही नाही, माझा लक्ष्मण चोरी करणार नाही असं तू म्हणतोस दादा. पण हे दोघं त्याला चोर समजून शिव घेत होते त्याचे. राधा काय म्हणतोय राम? त्याच्याशिवाय घरात दुसरा असतात कोण? म्हणून त्याच्यावर, त्या भोळ्या जीवावर चोरीचा आळ घ्यायचा? भास्कर तू त्याला मारहाण केलीस? अरे तुला शरम वाटायला पाहिजे होती असलं कृत्य करताना. शरम असली तर वाटणार ना. बेशर्माना शर्मेची ओळख नसते म्हणून त्यांना बेशरम म्हणतात. चोराला सगळे चोर दिसतात ना, तशी अवस्था झाली त्यांची. त्यांना सांगून ठेवा हा, माझ्या भावाचा अपमान करण्याचं कारण नाही म्हणावं. अगं मग दागिने गेले कुठे? मला यांच्यावर संशय आला म्हणून विचारलं मी फक्त त्यांना. संशय संशय संशय, हे संशयाचं भूत तुझ्या डोक्यातून जाणार कधी? नाश ठाऊक. जोपर्यंत माझे दागिने मला मिळत नाहीत ना तोपर्यंत. म्हणूनच सांगते, जोपर्यंत माझे दागिने मिळत नाहीत तोपर्यंत फौजदाराकडे जा आणि तक्रार नोंदवा या गोष्टीची. आणि लक्ष्मणला पकडून द्या, असंच ना? होय होय, अगदी असंच. पण त्या अगोदर दादा त्याच्या या मेवण्याची झडती घ्यायची आहे मला. काय? मी तर इथंच उभा आहे. सकाळपासून बाहेर होतो, आता घरात आल्यावर कळलं मला चोरी झाली म्हणून. तुझ्या या नाटकाला मी फसणार नाहीये भास्कर. मुंबईत कितीतरी गुन्ह्यात तुझे हात आहेत म्हणून मुंबईचे पोलीस तुझ्या पाळतीवर आहेत आणि म्हणूनच तू इथं आलाय, इथं बहिणीच्या आश्रयाला. कोण सांगतोय तुला? हे सगळं खोटं आहे. हा तुझा बनाव आहे. अक्का असले आरोप, असला अपमान सहन करायला लागेल असं मला वाटलं नव्हतं. मी परवाच मुंबईला जाणार होतो, पण तुझ्या आग्रहासाठी थांबलो. आता 1 मिनिट पण मी या घरात थांबणार नाही. अक्का मी येतो, अक्का मी येतो. मी शांत बसून सारा तमाशा बघा. माझी शोभा व्हायची तेवढी आता होऊन गेली आहे. अहो, तुमचा भाऊ माझ्या भावावर संशय घेतो आहे, तरी सुद्धा तुम्ही आता शांतच बसणार? तुझ्या भावाचा सभीपणा पाहिलाय मी. म्हणजे माझा भाऊ गुन्हेगार आहे असं तुम्हाला सुद्धा आता म्हणायचंय का? तोच कशाला, जग जाहीर झालंय ते.
तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका हा. आमच्या नवरा बायकोच्या भांडणात तुम्हाला पडण्याचं काहीच कारण नाहीये. अक्का झाली तेवढी पूजा खूप झाली माझी. असं आपण सहन करावं लागेल याची कल्पना नव्हती मला. नाही तर तुझ्या घरात येण्याचा मूर्खपणा केलाच नसता अक्का. वा लाजवाब. तुझा हा अभिनय पाहून भास्करराव आपल्याला कोणती पदवी देऊ मी? हा? हा. गुन्हेगार ठरवलात ना ही पदवी फार झाली. आता जास्त त्यांचा अपमान करू नका. अक्का येतो मी. काळजी घ्या आपली अक्का. कुठे चाललाय तुला भास्करराव? म्हणजे घराच्या बाहेर मुंबईला. घराबाहेर जा हो तुम्ही, मी तुला थांबवणार नाही. पण या घरात चोरी झाली, अक्का ती सुद्धा दागिनाची. तेव्हा या घराबाहेर जाण्या अगोदर तुझी झडती घेणार आहेत मी आणि नंतरच तुला जायला देणार. जा. मी चोरी केली म्हणायचे का तुम्हाला? हे अजून ठरायचंय. अक्का खरा चोर अजूनही सापडला नाही. तेव्हा कृपया तुमचं बॅग उघडून दाखवा. अहो पण मी बाहेरच होतो. मी पाहुणा. मी बहिणीच्या घरी कशाला चोरी करेल? तुमच्या नात्याबद्दल शंका नाही हो मला. म्हणूनच म्हणतो कर नाही त्याला डर कशाला. हा? चला बॅग उघडून दाखवा. अक्का आता मात्र सहनशीलतेची अखेर झाली. नाही अक्का मी बॅग उघडणार नाही अक्का. ए बॅग उघडून दाखवा आधी. नाही उघडणार मी. अरे मी म्हणतो ना तू कुठे अक्का, मी जातो? बॅग नाही उघडणार. ए, बॅग दे इकडे. अक्का बॅग दे. मी नाही उघडणार बॅग. अक्का अक्का दादा पाहिलास खरा चोर. लपंडाव हा जगी चालतो चोर शिपायाचा. निरपराधी असाच बनतो बळी अन्यायाचा. बळी अन्यायाचा. माफ करा मला. माफ करा मला.